अवकाशा प्रकरण 7. अवकाशा आला ही बातमी पारेगावच्या कानाकानाला जाऊन भिडली. आणि त्याचबरोबर अवकाशासोबत मोहना नाही, जयशा नाही, शोभी नाही, तर दुसरीच कोणीतरी सावळ्या रंगाची फेंद्र्या नाकाची गले लठ्ठ बाई आहे हे ऐकून गाव शहारलं. पारेगाव शहारलं. माणसांच्या कपाळावर शंकेच्या आठ्या आल्या. शंका कुशंका काढीत ती एकमेकांच्या कानी लागली. अवकाशाच्या नव्या बायकोला पाहून त्यांना भीती वाटत होती. ते अजून अवकाशाच्या घराकडे फिरकले नव्हते. आपापसातच कुजबुजत होते. अवकाशानं बायको मारली बिरली का काय सांगता येत नाही त्याचं. त्याला तिचा संशय होताच. असं काय संभाषण त्यांचं सुरू झालं. अरे साहेबासारखं होणार त्या भाड्याचं. फाशी जाणार तो आता, फाशी जाणार. अरे पण त्याला पुरावा काय? ते बी खरंच आहे म्हणा. आणि पोरं काय केली असतील र? अरे पोरं बी ऐकले असतील त्यानं कुणाला तरी. होय नाहीतरी ते पोरं कुठं त्याच्या पोटची होती. दुसऱ्याचं बीज असल्यावर कशी माया येणार? अरे पण ही कसाब करणी झाली. आता कसाब करणी. डोळ्यावर धुंदी असती बिट्या, डोळ्यावर धुंदी असती. खुन्नस कायला म्हणतात? अंग कसं बोललास? मला बी तेच म्हणायचं आहे. का कुठं बिर्डिंगात ठेवली म्हणा, काय कळना झाले. आणि असा संवाद, शंकांची निर्मिती, निरसन माणसात, बायात, पोरास्वरात होऊ लागलं. आणि गावात तमाशा उतरल्यावर कणातीभोवती नाचणारनी बायांना बघायला फिरतात तशी पोरं अवकाशाच्या घराभोवती गोमाशासारखी हिंडू लागली. पारेगावचं ते घर पाहून पावळा 5 मिनिटं जाग्यावरच थबकली. पडक्या खिंडाराकडे पाहावं तसं भेदरून तिनं ते घर पाहिलं. त्याची अवकाळा पाहिली आणि पावळानं अवकाशाला धारेवर धरलं. अहो हे काय घर झालं? यापेक्षा जनावरांचा गोठा भरा. चला कामाला लागा. तिनं अवकाशाला फरमावलं आणि लगोलग घराची डागडुजी करण्याच्या कामी अवकाशा लागला. पावळानं येताना 1000 रुपये आणलेच होते. लागले पैसे तर लगेच कळव असं तिच्या भावांनी प्रेमापोटी म्हटल्यानं तर ती सध्या जमिनीवर चालतच नव्हती. मालकिणीसारखी ती तिथं बाज टाकून ठाण मांडून होती. नि सेवकासारखा अवकाशा राबत होता. त्यानं गवंडी आणला. गावातून सुताराला बोलवलं. 3 बाया हाताखाली दिल्या आणि ते जुनाट घर आणखी 2 माणसं लावून एका दिवसात पाडून टाकलं. जिथं बरं होतं ते तसंच ठेवलं आणि त्या घराचा जुना नक्षा पार बदलवून टाकला. कामवाल्या बायांकडून पावळानं घर सारवून सुरवून घेतलं. आणि ते चकाचक घर पाहून अवकाशाचेच काय साऱ्या गावाचे डोळे दिपले. आपण इथंच आपलं चांभारकीचं दुकान टाकू. आठवडाभर गेल्यावर अवकाशानं हळूच पावळाला विचारलं, कुठं? तिनं कपाळावर आठे आणून विचारलं, कुठं हो? अगं हे काय? इथं पडवीत पहिलं इथंच होतं की. अहो माथं बिथं फिरलं का काय तुमचं? चांगल्या नीटनेटक्या त्या घरात खेटरं मांडायची, खेळं पसरायची असतात होय? ती भडकून म्हणाली, हे घर ठेवायचं का चावडी? साऱ्या गावातले आलतू फालतू इथं येणार नि नसती डोकेदुखी देत राहणार. ना काम ना काही विश्रांती. दिवसभर तुमचं ठॉक आणि त्यांची बडबड. मग तो काय म्हणणं आहे? हां, हे 100 रुपये घ्या आणि गावात कुठंतरी टपरी टाका. नाहीतर नीटनेटका वाटा करून एखाद्या झाडाच्या आडुशाला दुकान उघडा. जावा. अवकाशा गप्प झाला. कोणीतरी आपल्या खाडकन तोंडावर मारल्यासारखं त्याला वाटलं. त्यानं वाहना चढवल्या आणि गावात चक्कर मारावी म्हणून निघाला. कुठं निघालात? चला म्हटल्याबरोबर पावळा कडक स्वरात म्हणाली, जरा गावात जाऊन येतो. आता हे रिकामपणाचं भटाकणं बंद करा. जरा पोटापाण्याचं बघा. दुकानासाठी जागा बघा. काय? बरं. तो खालमान्यानं म्हणाला. निघाला. जेवण जावा. तिनं पुन्हा आवाजात बदल केला.
नी लाडीकपणे म्हणाली, तुम्हाला वाईट लागतं, पण मी काय तुम्हाला वाईट सांगते वय? नाही ग. त्यानं मान हलवली आणि मग जेवून तो बाहेर पडला. अवकाशानं वेशी बाहेरच्या पाराखाली एक ओटा तयार केला. सावलीसाठी ताडपत्रीची शेड केली आणि दुकानाचा नारळ फोडला. एका एका दिवसानं पुन्हा गावातल्या गिऱ्हाईकांची वर्दळ अवकाशाभोवती वाढू लागली. आजारात बायको गमावली म्हणजे मेली नी पोरांना तिच्या मामाकडं मुंबईला शिकाया ठेवले अशी थाप गावानं पचनी पाडली. अवकाशानं मारलेली ही थाप गावानं पचनी पाडली आणि लोक पुन्हा आपापल्या कामाला लागले. त्याच्यापुढं वाहनं आणून टाकू लागले आणि अवकाशानं गावात सोडलेली थाप पवळ्याच्याही कानावर गेली. पवळ्याच्याही कानावर येऊन आदळली. तिला अवकाशाचं जुनं रूप गावाकडून उमजू लागलं आणि त्याचा माळ्याच्या कवशीबरोबरचा संबंधही चांभारवाड्यातल्या बायांकडून कळाला. पण त्याबाबत तिनं डोळे झाक केली, कारण त्यामुळेच आता तो तिचा नवरा बनला होता आणि ती त्याची बायको होती. अवकाशाच्या घरी बायांची सुद्धा ये जा वाढली. आता ये जा वाढली. ती स्वभावानं चांगली असल्याचं मत सगळीकडं सोयीकडं पसरलं आणि बायात चर्चा सुरू झाली. पावळाबाई, ओ पावळाबाई. अहो सरते शेवटी अवकाशाची म्हातारी म्हणली तसंच झालं बघा. लहू चांभाराची बायको चंपा म्हणाली. ती पावळाची चांगली मैत्रीण झाली होती. काय ग चंपाबाई? पावळानं विचारलं. म्हातारी म्हणली, म्या पिकलं पान कवा गळून पडेल सांगता येत नाही. पावळानं एक दीर्घ श्वास सोडला. अगं तुला एक दीर बी आहे इथं. कोण ग? अगं सखाराम आहे त्याचं नाव. नगरला कंपनीत कामाला असतोय. महिन्या 15 दिवसानं येतो इथं. पर अवकाशाचं आणि त्याचं बोलणं होत नाही. का म्हण? अगं अवकाशानं त्याला दुखावलं होतं. मावनाचा त्याच्याशी संबंध लागू व्हायला लागलाय असा आरोप लावल्यानं हा घाव त्याच्या जिव्हारी लागला. त्यानं अवकाशाशी संबंध तोडून टाकला. पावळानं दीर्घ श्वास सोडला. पावळाबाई, काय तू का म्हणून अवकाशाबरोबर लगीन केलंस? अगं पोरासाठी. चंपा, मला पोराची हौस राहिली तशीच. त्यासाठीच मला नवऱ्यानं सोडलं ग. पण अवकाशापासून माझं पोटपाणी पिकल म्हणून मी त्याच्याशी लगीन केलं. पैशाची मला कमी नाही. माझं भाऊ खंबीर आहेत. कवा तरी इथं येतीन बी ते. किती दिवस झाला अवकाशाबरोबर लगीन करून? अगं या दिवाळीला 3रं संपल म्हणजे 2.5 वर्ष होऊन गेली की अजून पोटपाणी पिकलं नाही तो? नाही ना चंपाबाई, मला चिंता लागली. पावळा म्हणाली. मी डॉक्टरला दावलेलं आहे चंपा, कायम दावते. तो म्हणतो तुझ्यात काहीच दोष नाही. मग अवकाशानं? त्याच्यात कसा दोष म्हणावा? मग अवकाशात? अगं त्याच्यात कसा दोष म्हणावा? त्याला अगोदर पोरं झालीत ती. मग त्यानं लफडं तर नाही केलं? कोणचं? पावळानं कपाळावर आठी आणली. तिला दुसरीच शंका आली. अगं या गडी माणसाचं काय सांगता येत नाही. अगं माझं त्याच्यावर सारं ध्यान आहे. पावळा छाती फुगून म्हणाली. कंच्याच बाईशी आता त्याचा संबंध नाही. अगं रांडचं सोड, मला दुसरंच वाटतंय. काय ते? अगं त्यानं कापून तर टाकलं नाही. काय? तसं काय नाही चंपा, येडी कशी तू? अगं मी म्हणते ते खरोखर समज कापणं नाही. म्या म्हणते त्यानं नसबंदी तर केली नसल. आणि अंगावर बदकन साप पाडावा तसं पावळाला वाटलं. आपल्या छातीला बिलगलेलं लहान बाळच कुण्या सैतानानं हिसकावून घेतल्यासारखं ती भयभीत झाली. हे खरं असेल का चंपा? अगं काय सांगता येत नाही बाय, चंपा ठासून म्हणाली. मग त्या अशाच बराच वेळ बोलत राहिल्या आणि एक एक दिवस जाऊ लागला आणि आपलं पोळीसारखं सपाट पोट पाहून पावळाची बेचैनी वाढत राहिली. तिची झोप उडायला लागली होती. मासिक पाळी कधी चुकते याकडेच तिचं ध्यान लागून राहत होतं आणि दर महिन्याला वेळच्या वेळी होणाऱ्या
मासिक पाळीनं तिची निराशा क्षणाक्षणाला वाढत होती. आणि अखेर तिनं आपलं मत पक्क केलं. कारण आणखी एका वर्षाचा दोंडा छातीपर्यंत उचलून मोठ्या कष्टानं फेकला गेला होता. पावळाची ओळख सगळ्या गावाला झाली. बाई मोहनासारखी गरीब नाही, नागिण आहे. बिचारीनं पोरासाठी अवकाशाशी लगीन केलं. खरंच कूस पिकवण्यासाठी बाईची जात किती लाचार असते. लोकांना पवळाची कीव येऊ लागली. तिचा उग्रपणा, धडाडीपणा, मोकळ्या हातानं खर्च करण्याची वृत्ती आवडू लागली. नी बायांबरोबर माणसंही काय वहिनी, काय पावळा बाई, काय पावळा, काय पवळे अशी वेगवेगळ्या नात्यानं नी नावानं वयामानानुसार बोलायला लागली. हळूहळू रुळू लागली आणि पाण्यात ढेकूळ विरघळावं तशी मोहना त्या पाऱ्या गावात विरघळून गेली, पार एकरूप झाली. आणि अवकाश मात्र आता 4-6 महिन्यांनी काही ना काही काम काढून मुंबईला फेरी मारित होता. जयशाला भेटत होता. एकदा पावळानं विचारलं, अहो तुम्ही मुंबईला कुठं उतरता, तो पत्ता तरी ठेवून जात जा, मला इथं काळजी लागते तुम्ही गेल्यावर. तेव्हा त्यानं हसून म्हटलं, अगं म्या का लहान आहे वय, आता लय येडी बघ तू. आणि असं म्हणून त्यानं एका वहीत चांगल्या मोठ्या अक्षरात निमशाचा पत्ता लिहून ठेवला होता. आणि पावळाला सांगितलं, हा निमशा हा दोस्त आहे, मी त्याच्याकडेच कायम उतरत असतो मुंबईमध्ये. कुर्ल्यातल्या झोपडपट्टीच्या की कुठल्या भागात तो पत्ता वाचून पावळाला उगीचच नवल वाटलं. आणि तिनं नाही म्हणून तो पत्ता आपल्या एका पत्र्याच्या पेटीत ठेवून दिला होता. कौशी काय 7 पडद्यात राहणारी नव्हती. एकदा खेटर घेऊन ती अवकाशापुढं येऊन उभी राहिलीच. आणि त्या जुन्या प्रेमिकांची नजरेला नजर भिडली. विजेच्या वेगानं मनातल्या अंतर्गाभाऱ्यात रुतली. अवकाशा रे मला विसरलास काय? तिने खेटर दुरुस्त होईपर्यंत तिथंच फटकल मारून बोलणं सुरू केलं. दुपार होती आणि माणसांची तिथं वर्दळ नव्हती. अगं तसं नाही कौशे, उगाच काहीतरी बोलायचं म्हणून तो काम करीत बोलू लागला. आणि आता माझ्याबरोबर माझी बायको आहे. आणि तेव्हा नव्हती वय रे मौनी, काय तुझी रांड होती वय. आणि मोहनाच्या आठवणीनं अवकाशाच्या देहाची आग झाली. खरंच मोहना असताना आपण किती बिनधास्त वागत होतो. कधी तिला घाबरलं नाही, कधी तिनं आपल्याला काम सांगितलं नाही. इशाऱ्यावरून नाचू तशी नाचत होती. एका चुकीसाठी आयुष्यभर कसली तिचं आयुष्य अर्धवटच की. आपण तिला संपवून टाकलं, तिला विकून टाकली, तिच्या पैशावर मजा मारली. विकली नाही, जणू आपण तिचा खूनच केला. तिला नरकात पाठवलं. माणूस मेल्यावर 2 पैकी एका जागी जातं. पुण्य केलं तर स्वर्गात, पाप केलं तर नरकात. आपण तिला जिवंतपणीच नरकात पाठवली. तिच्या इच्छेविरुद्ध पाठवली. शोभेलाही तसंच दुसऱ्याच्या पोटची असली तरी काय झालं, तो एक जीवच होता. त्या बाळाचा या करणीत काय दोष होता? तिचा आपण बळी घेतला. आता मुंबईला ती वेश्या झाली असेल, नाही तर कुठं नाचणारी झाली असेल, काय बी सांगता येत नाही. नाही तर एखाद्या दारूच्या धंद्याची मालकीन बी झाली असेल. आपण तिला पाण्यात सोडून दिली. ज्याची दिशा आपल्यालाच माहीत नव्हती. ते पाणी आता दऱ्याखोऱ्यात अंधार कड्यावरून जातं का नितळ सुपीक भागातून काहीच आपल्याला ठाऊक नव्हतं. तिच्या देहाची ज्योत आपण वादळी वाऱ्यात लावली. डोळे बांधून कुठल्या तरी अज्ञात कड्यावर नेऊन ठेवली. आणि जयशा, अरे तो तर आपल्याच पोटचा, त्याच्या बी जागी आपण संशय धरावा, ही सैतानी विचार सरणीच नाही का? आईबापाच्या सावलीपासून जलमभर त्याला पारखा केला. जेलमध्ये काळ्या पाण्यावरच्या कायद्याला बघून यावा तसं आपण त्याला पाहतो, लांबून एखाद्या अपराध्यासारखं. खरं तर
आपणच फाशीचे कैदी आहोत, पण आपण उगाचच त्यांना जेलमध्ये समजून मनाचं समाधान करून घेतो. भोगासाठीच आपण दुसरं लग्न केलं. पवळाला घरात आणली, पण तिनं आपल्याला नोकर बनवलं. आता तर ती आपल्याशी पिसाळलेल्या कुत्र्यासारखी वागती, टाकून बोलती, सारखी मला पोरगं पाहिजे म्हणत असती. तिला आता कुठून पोरगं द्यायचं? तिला जर खरं सांगितलं तर ती आपला खून करील. भिकारी होऊन या पारेगावात फिरावं लागेल आपल्याला दारोदार. अवकाश अतिशय बेचैन झाला. अचानक त्याला कौशीबद्दल माया फुटली. नकली का होईना कौशी किती प्रेम करते आपल्यावर. त्या प्रेमासाठी तो पुन्हा हापापला. जणू वाळवंटात पाण्यासाठी कासावीस झालेल्या जीवानं पाऊस येताच पाण्याचा थेंब तोंडात पडण्यासाठी तोंड उघडावं तसं त्यानं तोंड उघडलं. मी म्हणाला आणि समोरच्या कौशीला म्हणाला, कौशे, अगं मी तुला विसरलो नाही, मग येशील? ती मानाला झटका देऊन म्हणाली, मला वाट पाया लावू न गं. हां, अगं आजच सांच्याला येतो, दुकान बंद करून. तुझा अवकाशा म्हणाला आणि कौशी तिथून खेटर घेऊन निसटली. बराच वेळ अवकाशा कौशीचाच विचार करीत होता. अवकाशाला घाई झाली होती. त्यानं नेहमीपेक्षा 15-20 मिनटं लवकरच पेटी बंद केली. बारववर जाऊन हातपाय धुतले. विठ्ठल हॉटेलात स्पेशल चहा डोसला. ताजा तवाना होऊन तो माळ्याच्या कौशीकडे निघाला तेव्हा संध्याकाळचे 5:30 वाजत होते. पाखरांचा चिवचिवाट झाडांवर वाढला होता. रानच्या गुराख्यांची जनावरांची ओढ घराकडे लागू लागली होती. रिकाम्या वेळच्या गप्पांसाठी लोक गावच्या पाराभोवती, हॉटेलांच्या वाकड्यावर, ग्रामपंचायतीच्या ओट्यावर एस टी स्टँडच्या पटांगणाच्या कडेला टोळक्यानं बस्तान मांडू लागले होते. अवकाशा कौशीकडे निघाला होता आणि पवळा अवकाशाची वाट पाहत होती. अर्ध्या तासापर्यंत तो आला नाही तेव्हा चंपापुढे तिनं शंका काढली. कौशीचं त्याचं त्या काळचं झेंगाट चंपानं पुन्हा पवळाच्या लक्षात आणून दिलं. अवकाशा कौशीच्या घरी पोहोचला. ती त्याचीच वाट पाहत होती आणि कौशीनं दार लावलं. घासलेटची चिमणी पेटवली आणि ती दोघं एकमेकांना चिटकून 2 पाखरांसारखी गप्पा मारू लागली. आणि थोडा वेळ जाताच त्याच वेळी दारावर लाथ मारावी तशी थाप पडली. कोण आहे? बरोबर लुगडं नेसत कौशीनं भयभीतपणे विचारलं. तुझ्या वरबशाची गांड. बाहेरून आवाज आला आणि अवकाशात शहारला. पवळा, तो उद्गारला. भीत कौशीनं दाराची कडी काढली. धाडकन दार उघडलं गेलं आणि जगदंबेसारखं पवळाचं अकराळ रूप अवकाशा कौशीच्या नजरेस पडलं. त्यांच्याबरोबर चंपा आणि चांभारवाड्यातली 5-6 लहान मोठी पोरं आणि पोरीही होत्या. कपडे घालायचंही भान अवकाशाला राहिलं नाही. नुसत्या अंडरपॅन्टवर एका चड्डीवर तो थरथरत उभा होता. कमरेवर हात ठेवून उभ्या असलेल्या पवळाला पाहून त्याची बोबडी वळाली होती. पवळानं आपल्या बलदंड उजव्या हाताची मजबूत पकड अवकाशाच्या मानेभोवती टाकली आणि पहिलवानानं हिसडा द्यावा तसा तिनं अवकाशाला कौशीच्या घराबाहेर उघडाच काढला. त्याची मानगूट पकडून ओरडली, गू खाऊ भाड्या, मोडद्या, नालायका, उष्टा, अशा अस्सल शिवाय ताणीत ती त्याला पुढे ढकलीत घेऊन निघाली. मांजरानं तोंडात उंदीर पकडून चालावा तशी अवकाशाची गत झाली. पवळानं त्याला हातबल केलं होतं आणि ती अजब वरात बघण्यासाठी नाविन्याची संधीच बघायला टपलेली गावकरी मंडळी, बाया, पोरं, पोरी अवकाशाच्या मागून तोंडात बोटं घालून चालू लागली. माडीवरून घराघरातून बघू लागली. एकमेकांकडे बघून हसू लागली.
पोरांनी शिट्ट्या वाजवल्या, बॉम्बा मारायला सुरुवात केली आणि ती पार चेकाळून गेली. पवळाच्या अंगात संचारलेला द्वेष तिला काहीच जाणवू देत नव्हता. ती पेटली होती आणि त्या मिरवणुकीला फक्त वाजंत्र्यांचीच कमी होती. आणि त्यानंतर 2-2.5 महिन्याचा काळ गेला असेल. दुपारी थंडी वाजून आली म्हणून अवकाशा लवकर दुकान बंद करून घराकडे आला आणि त्याच्यावर भलतंच आखरीत बघायची वेळ आली. तो घरापासून हाकेच्या अंतरावर आला आणि दारासमोर एक मोटारसायकल उभी होती आणि तिला अवकाशात चांगला ओळखत होता. त्या मोटारसायकलला अवकाशात चांगला ओळखत होता. ती सरपंच नागोजीरावाची मोटारसायकल एसडी होती. त्या मोटारसायकलला पाहूनच अवकाशाच्या जीवाचा थरकाप उडाला. कारण नागोजीराव भलता हलकट आणि भयानक माणूस होता. ती मोटारसायकल लांबून पाहताच गलेलठ्ठा अंगाचा, वाघासारख्या मिशांचा, घाऱ्या डोळ्यांचा आणि अणकुचीदार पांढरी शुभ्र टोपी आणि तसाच पेहराव असलेला नागोजीराव अवकाशाच्या डोळ्यापुढे तरळला होता. आणि त्याचा जबरी आवाज ऐकायला मिळतो की काय या भीतीनं तो गर्भगळीत झाला होता. अवकाशा दाराजवळ आला आणि त्याच्या काळजात धस्स झालं. पायाखालची जमीन सरकली. घराचा दरवाजा आतून बंद होता. म्हणजे नागोजीराव घरात आहे की काय? पावळा आणि नागोजीराव? नाही, हे कसं होईल? एवढं धाडस बाई माणूस कसं करील? पावळानं माझा कान धरला आणि ती असा गू कसा खाईल? नागोजीरावाचं आपल्याकडं काहीतरी काम असेल, नाहीतर आपल्या दारापुढं गाडी लावून नागोजीराव चांभारवाड्यात कोणाकडे तरी गेला असेल. चांभारवाड्यातली बेरशी कार्टी गाडीला काही खाटखूट काहीतरी करत्याल म्हणून विश्वासाने त्यांनी ठेवली असेल इथं गाडी. आणि त्याचं पाऊल जसजसं पुढं पडू लागलं तसतसं जर्जर शरीरातले काळजाचे ठोके त्याच्या वाढू लागले आणि खाडकन त्याची झोप उडाली. दरवाजा उघडला गेला होता आणि नागोजीरावच आपली अणकुचीदार टोपी नीटनेटकी डोक्यावर बसवीत घरातून बाहेर पडत होता. बाहेर पडता त्यानं पावळाच्या खांद्यावर शाबास अशा अर्थी थोपटलं आणि जवळ अवकाशा येऊन उभा राहिलेल्या पाहिल्यावर झुरळाकडे नजर टाकावी तशी त्यानं अवकाशाकडे नजर टाकली आणि विचारलं, काय अवकाशा, आता बरं वाटतंय ना? आपलं काय दुखत होतं तरी त्याचं गाऱ्हाणं सरपंचाकडे जायचं काय कारण? गेलं तरी या बाबतीत सरपंच न्यायनिवाडा करणारा कोण? का त्या दिवशी पावळानं आपली हजामत केली या अर्थानं नागोजीरावानं असं म्हटलं? अवकाशाला काहीच खुलासा होत नव्हता. दार उघडून आपल्या देखत आपल्या बायकोच्या खांद्यावर हात टाकणारा नागोजीराव त्याला सैतान वाटला. भूतासारखा भासला आणि त्याची थंडी पळून गेली. ते सैतानी रुपडं न्याहाळीत त्यानं मान हलवीत म्हटलं, होय बरं वाटतंय. आणि त्यानं बायकोकडं पाहिलं, पावळाकडं पाहिलं. पावळा गालात हसत होती. अवकाशा, सरपंच नागोजीराव आपली पंजाची बोटं अवकाशाच्या हाडकुळ्या खांद्यावर रोवीत त्याला थोपटत म्हणाला, अवकाशा, काय म्हणतोय मी नीट ऐक. आता गावात तो नीट राहायचं, समजलं ना? एकदा तू गावातून मनानं निघून गेला होतास, आता आम्हीच तुला गावातून हाकलून देऊ काय? होय. अवकाशानं नंदीबाईला सारखी मान हलवली. त्याला काहीच उलगडा होत नव्हता. चक्रात अडकल्यासारखं झालं होतं त्याला. टाटा करावं तसा पावळानं हात हलवून बिनधास्तपणे नागोजीरावाला निरोप दिला आणि ते मोटारसायकलचं धूळ त्या प्रचंड नागोजीरावाला घेऊन निघून गेलं. त्या धुळ्याकडे पाहत अवकाशा पिचक्या आवाजात म्हणाला,
पावळा, अगं नागोजीराव सरपंच कायला आला होता? मला पोरग पाहिजे. पावळानं उग्र रूप धारण केलं, पण नंतर तितक्याच शांतपणे ती बोलत राहिली. घरात निघून गेली. कमरेत खचलेला अवकाशाबाहेरच खास त्याच्यासाठी ठेवलेल्या तुटक्या बाजेवर बसला हताशपणे. आणि उगीचच त्याच्या डोळ्यापुढं मोहना तरळली.